अरे अरे काय ऐश्वर्या मॅडम, गाडी पुन्हा बिघडली, काय झालं काय? बघा चेक करा काय झालंय. करतो करतो करतो. आजकाल तुझी अपॉइंटमेंट मिळणं खूप जास्त डिफिकल्ट झालंय दादा. खूप मोठा झालायस तू. बोनेट गरम आहे, गाडी हो चालवत आणते. मला भेटण्यासाठी हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. फोन उचलत नाहीयेस तू, पळतोयस. का पळतोयस सांगशील? नाही तसं काही नाहीये, खरंच बिझी होतो मी थोडासा, आणि फोन उचलत नाहीये याचा अर्थ मला तुमच्याशी बोलायचं नाही असं होतं. इनफ इज इनफ. सांगशील मला काय झालंय? बोल काहीतरी. 200 रुपयाचा खाडा झाला ऐश्वर्या मॅडम. व्हिजिटिंग चार्जेस मध्ये 200 रुपये. जस्ट होल्ड ऑन. हे घे 500 माझ्या. ठेव. कीप द चेंज. मला एक कळत नाहीये, एक माणूस जो एका दिवसात 2 लाख, ओ सॉरी 4 लाख रुपये काढायचा, तो आज 200 रुपयावर खुश होतोय. नाही म्हणजे अचानक तुझ्यात एवढा मोठा बदल कसा काय आला हाच प्रश्न पडलाय मला. आणि जर का तू खरंच बदलला असशील तर तू लगेच हार मानलीस. नाही नाही, या गोष्टीवर माझा विश्वासच नाहीये. मी तुला खूप चांगलं ओळखते, तुझी नस नस ओळखते मी. तू माहितीये कसा आहेस? विषारी साप असतो माहितीये, जो माणसाला डंक मारल्याशिवाय सोडत नाही, तसा आहेस तू. म्हणून तुझ्या या नौटंकीवर माझा अजिबात विश्वास नाही. खरे, माणूस एकदम एवढा बदलू शकतो याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. बदल घडू शकतोच. 300 रुपये, 300 रुपये ट्रान्सफर केले तर कोणाची उधारी ठेवत नाही. कसं आहे ना, आणि माणूस आपल्यापासून दूर गेला की परिस्थितीची खरी जाणीव होते. माझा भाऊ नील आहे ना, तो खरंच मनाने खूप चांगला आहे, त्याला गमवू नकोस. नाही, हे माझी वाक्य नाही आहेत. मला माझ्या गुरूंनी योग्य तो मार्ग दाखवला आणि मी त्याच्यावर जायला लागलो, म्हणून मी सुधारलोय. बाकी काही नाही. तुम्ही एक का नाही करत? माझे जे गुरुजी आहेत ना, ज्यांनी मला मार्ग दाखवला, त्यांच्याकडे का नाही येत? आज त्यांचं प्रवचन आहे, तुम्ही येऊ शकता माझ्यावर. हॅलो, मला या सगळ्या फालतूगिरीची गरज नाही. सुधारायची गरज तुला आहे ना. डोकं तुझं ओपन व्हायची गरज आहे, माझं नाही. तू सुधारलास ना, तुला मिळाला ना तुझा मार्ग, जा त्या मार्गावर. या आता. हो. हा. सारंग, काय रे दमलेला दिसतोस? अमृता वहिनीच्या आयुष्यात जे काय चालू आहे ना, याचा विचार करूनच थकलोय मी. राजकुमार दादा चुकला, खरंच चुकला. सगळं विस्कटलं ना रे. आधी किती छान होतं आपलं, व्यवस्थित सगळे एकत्र. यार, हा राजकुमार दादा असं वागेल असं वाटलंच नव्हतं. सारंग, ऐक ना, आपला दादा आपल्याला परत मिळू शकेल का रे? तसं झालं तर किती बरं होईल. म्हणजे आपलं घर पुन्हा एकत्र येईल. तू हर्बल प्रोडक्ट्सवर लक्ष देशील, आम्ही जुनी कामं सगळी सांभाळू, सगळं व्यवस्थित होईल. यार ए थांब थांब थांब, लगेच पुढचा विचार करू नका. आधी बघायला पाहिजे की खरंच राजदादा सुधारलाय का. दादाला भेटूयात का आपण? माझ्या पण डोक्यात तेच चालू होतं. नाही बघ, जर तो खरंच बदलला असेल तर त्याला एक चान्स देऊन बघायला हरकत काय? आणि राजकुमार दादा कुठे राहतो हे याला चांगलंच माहिती आहे ना. मला मग माझ्या बायकोला काय माझा बा चंद्रकांत घेऊन गेला होता दादाकडे. हा हा, आठवतंय ना, चांगलं आठवतंय. त्याच रूम मध्ये राजकुमार दादा समजून मला शिवानीची गुंड ती घेऊन गेलो होते उचलून. मी मुंबईवरून परत आलो ना की जाऊ आपण. डन. हा चालेल, आपण तर एका पायावर तयार आहे. आता दे, मी येणार. हा, आज मीटिंग आहे त्यांच्यासोबत, मी बोलतो. हो हो, हां चालेल ना. हां हां
हां हां हां. जा तू अडकवतेस मला. मग अडकायचं नाही असं ठरवा ना. हे कुठलं सोल्युशन आहे? तुम्हाला उशीर होत होता ना, निघा ना लवकर. चला. तू मुद्दाम करतेस नाही, म्हणजे मी तुला बघावं, तुझ्यात अडकावं, मला उशीर व्हावा, आईने मला ओरडावं, हाच सगळा तुझा प्लॅन असतो ना. तुमच्या चुका माझ्यावर नका लादू. मी कुठे काय चुकलो? मी मगाचपासून तुम्हाला उठवत होते. 5 मिनिटं बोलून झोपून राहिलात आणि आता उशीर होतोय आणि मला म्हणताय मी अडकवते. आणि जर मी लवकर उठलो असतो तर गप्पा बसा. थांबा. आता हे काय? हा घ्या रुमाल आणि हा एक शर्ट. शर्ट? अगं शर्ट कशाला? संध्याकाळी येणार आहे मी परत. तरी गरजेच्या वेळी एखादा शर्ट असावा. काही योजना नाहीये, ठेवा गाडीत. सारंग दादा, ह्याचं अस्तित्व संपवणार आहे मी ह्या जगातलं. बरं आहे का, मी तुमच्यासाठी कोथिंबीर वडी केली आहे, डब्यात भरून देते. मला गोड हवंय. शिरा बनवते. आलेच. शिरा नको, स्वतःला डब्यात पॅक कर आणि दे मला. चालेल, पण एवढा मोठा डबा नाही आपल्याकडे. माझी बायको कॉमेडी करते. बबलू, वा, हे पोरींना चांगलं जमत. काय सेल्फी तर काढत होते, तुम्ही मुलं नाही काढत का? काढतो ना, पण अशा टेक्निक नाही. यात कसली आली टेक्निक? असं कसं? प्रत्येक गोष्टीला एक टेक्निक असतेच. तीच टेक्निक मला पाहिजे. टिप्स टिप्स. आत्ता आलास ना मुद्द्यावर. काय टिप्स हव्यात तुला? बोल. ते किरणला प्रपोज करायचंय, त्यासाठी योग्य वेळ कोणती ना ते ओळखायचंय. अरे पण तुला जी वाटेल तीच योग्य वेळ असते बबलू. असं कसं? तर माझ्याबद्दल तिच्या मनात कोणती भावना हे कसं ओळखायचं? आता ती मला मित्र मानते आणि मी काय करतोय तर प्रेमाची कविता ऐकवतोय. नाही नाही नाही, नको नको, कविता तर ऐकवूच नकोच, कारण ते खूप ओल्ड फॅशन आहे. उलट पळून जाईल ती. हा, नाही नाही नाही, पळून जाणार असेल तर अजिबात ऐकवणार नाही. तेच सांगतोय, दुसरं काहीतरी सांग ना. म्हणजे कसं, प्रपोज केल्यावर ना माझ्या आयुष्यात आशेचा किरण उगवेल. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.